नमस्कार, मी सय्यद हारून अली सय्यद जहूर अली तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। मी सिल्लोड तालुक्यातील एक सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्त अल्पभूधारक शेतकरी असून माझी शेती भराडी सर्कलमध्ये मोडा बुद्रुक शिवारामध्ये आहे। मी शेतीच्या मशागतीसाठी, दळणवळण करण्यासाठी, बाजारपेठामध्ये माझे शेतीचे माल नेण्यासाठी मी बऱ्याच दिवसापासून शेत रस्त्यासाठी हवाल दिला आहे। सिल्लोड तहसील कार्यालयाअंतर्गत मी बऱ्याच दिवसापासून खेट्या मारत आहे। मी 14 ऑगस्ट 2023 येथे सिल्लोड तहसील कार्यालय तहसीलदार साहेबाच्या नावानं मी दावा दाखल केला की मला शेतीत जायला रस्ता हवा। तर सन्माननीय तहसीलदार सिल्लोड शहराची यांनी मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना पंचनामा स्थळ पाणीसाठी पाठवलं। त्यांनी पंचनामा केला, स्थळ पाणी केली। तहसीलदार साहेबांनी पूर्ण सखोल अभ्यास करून चौकशी करून की या गटांना कुठल्याही प्रकारचा रस्ता नाही आहे म्हणून साहेबांनी मला रस्त्याचे आदेश दिले व मंडळ अधिकारी व पोलीस प्रशासनाची फी भरून मी जमाव मक्यावर गेला असता तिथं एका शेतकऱ्याच्या एक गट एकच होतं 389, पण त्यामध्ये गोपीनाथ काशीनाथ काकडे या शेतकऱ्याचा उल्लेख नव्हता नावाचं। त्या मंडळ अधिकारीनं त्याला दुरुस्त करायचं सांगितलं। मी दुरुस्तीला टाकलं। पुन्हा 1 वर्ष ते प्रकरण लांबवत गेलं, 1.5 वर्ष लांबवत गेलं। पुन्हा सन्माननीय तहसीलदार साहेब स्वतः मंडळ अधिकाऱ्यांनी त्यांचा फौजफाटा घेऊन माझ्या शेतावर जमाव मोक्यावर आले। चौकडून पाहणी केली की हा गटाला कुठल्याही प्रकारचा रस्ता नाही आहे आणि यांना रस्ता शासनाचा नियम आहे। महाराष्ट्र राज्याचे बावनकुळे साहेबांनी नवीन GR काढलेले, नवीन परिपत्रक काढले रस्त्यासाठी। शेतकरी हवाल दिले। शेतकरी नेहमीच अडचणीत राहतो, कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ। आणि पुन्हा ही अडचण रस्त्याची। रस्ता एक मूलभूत गरज आहे, कारण की त्याला शेतीला रस्ता नसेल तर शेतीच कशी करेल तो माणूस? तो शेतकरी नेहमीच अडचणीत राहतो। याकरता मी मागील काही दिवसापासून छत्रपती संभाजीनगरचे मावळते जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनाही सुद्धा भेट दिली की साहेब मला शेती करता निवेदन दिलं की मला रस्ता द्या। ते बोलले मी SDOला आणि तहसीलदारला कळवतो की त्यांना रस्ता तत्काळ करून द्यावा। तर सन्माननीय सिल्लोड शहराचे तहसीलदारने यांनी 4 नोव्हेंबर 2025 मला पुन्हा रस्त्याचे आदेश दिले आणि मध्यस्थी निवडणुका लागले तर माझं काम थोडं मध्यस्थी थांबलं। त्यानंतर निवडणुका संपल्यानंतर मी पुन्हा अर्ज केले की मला साहेबांनी आदेश दिलेले रस्ता करून द्या। आता मागील काही दिवसापासून मी अडचणीत होतो, टेन्शनमध्ये होतो, डिप्रेशनमध्ये होतो। त्यानंतर मी निवेदन दिलं छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर, विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडं की 20 एप्रिल 2026ला मी आत्मदहन करत आहे। काहून की ही मी सर्वांना कंटाळून ह्या भोंगळ्या महसूल विभागाच्या भोंगळ्या कारभाराला कंटाळून मी टोकाचा पाऊल उचलत आहे। त्यानंतर मला सिल्लोडचे PI शेषराव उदार साहेबांचा कॉल आला। त्यांनी 19 तारखेला मला बोलावून घेतलं की भैया तू असं काही करू नको, तुला रस्ता देतील। ते मंडळ अधिकाऱ्याशी संपर्क साधला। मंडळ अधिकारी RP माने यांनी सांगितलं की मी 2 दिवसाच्या आत त्यांना रस्ता मोकळा करून देते। त्याच्या अगोदर सिल्लोड सोयगावचे विधानसभा क्रमांक 104चे लोकप्रिय आमदार अब्दुल सत्तार साहेब यांची आढावा बैठक मागच्या आठवड्यात झाली। त्यांनाही तिथंही मी हा मुद्दा उपस्थित केला। तर आमदार साहेबांनी सन्माननीय आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी माने मॅडमला प्रश्न विचारला असता त्याने अरे तुरे म्हणून दिशाभूल करून दिली आणि मी रस्ता करून देते असं म्हटलं। त्यानंतर मी SDM साहेब सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांना भेटलो। यांनाही फोनवर संपर्क साधला असता माने मॅडमला मी करून देते आणि मला 20 तारखेला सकाळी बोलवलं मॅडमनी आणि जमाव मक्यावर बोलवलं की आपण पाहू की रस्ता कुठून देता येईल। तिथं मॅडमना दिशाभूल करून दिली। समोरच्या माणसाकडून काय चिरीमिरी घेतली मला माहीत नाही, पण मला म्हणे तुम्ही हे गट नंबर 389 40 एकराचा गट आहे, ह्याची भूमी अभिलेख मार्फत याची फी भरून याची मोजणी कर, पुन्हा लावून दे, त्यानंतर मी तुला रस्ता मोकळा करून दे। त्या ताणाच्या भरात मी 20 एप्रिल दुपारी 3:30 वाजता सिल्लोड दालनात आलो। त्यावेळेस उपजिल्हाधिकारी 9 प्रशिक्षण अधिकारी सन्माननीय अंकिता ताक भाते मॅडम ह्या पहिल्याच दिवशी होता यांचा कामकाजाचा मला काही
आठवलं नाही. मी रागाच्या भरात आलो. मॅडम सगळं आपल्या व्यथा मांडल्या आणि म्हणलं मॅडम मी आता पेट्रोल सोबत घेऊन आणलेलं आहे, मी आत्महत्या करत आहे. मी अंगावर पेट्रोल ओतून घेतलं, आत्महत्या करतच होतं. तर महसूल अधिकारी, महसूल शिपाई, महसूल कोतवाल यांनी माझी हात धरून घेतली आणि माझी माचीची डबी हातातून हिसकावून घेतली. ओ मॅडमने मला समज दिली की भैया तू असं काय करत आहे, तू आत्महत्या करू नको, आत्मदहन करू नको. तुझ्या मागं तुझं कुटुंब आहे, तुझा परिवार आहे, मी तुला रस्ता देणार, 100% रस्ता देणार. मॅडमनं आश्वासन दिले. मी याच्यापुढं कायद्यानुसार आत्महत्या व आत्मदहन करणं हे चुकीचं आहे, गुन्हा आहे, मी करणार नाही. परंतु देशाचे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूकडे इच्छा मरणाची मागणी करत आहे. काऊन की माझं 10 दिवसाच्या आत सन्माननीय नवीन जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगरचे विनयकुमार गौडा साहेबांनी मला शेतीसाठी शेतात जाण्यासाठी आता नागराची वेळ आलेली आहे. दिवस डोक्यावर आहे. पेरणी खरीप मिरग जवळ येत आहे. शेतीचे मशागतीसाठी मला ट्रॅक्टर न्यायचा आहे. माझं वावर, माझं शेत, माझे 3 गट पडीत पडलेले आहे. मला नागरासाठी सन्मान्य जिल्हाधिकारी असतील छत्रपती संभाजीनगरचे नववर्चित विनयकुमार गौडा साहेब यांनी मला आदेश देऊन रस्ता द्यावा, न्याय द्यावा एवढीच नम्र विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.